कुंभ राशीच्या लोकांसाठी मे 2025 हा महिना आनंद घेऊन येत आहे. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वास तुमचा या महिन्यात वाढणार आहे आणि तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यश मिळवताना दिसणार आहात. शनीच्या 7.5चा हा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि त्यामुळे काही गोष्टी जरा मनाविरुद्ध घडतायत असं वाटत असलं तरी सुद्धा काही उपाय आहेत जे तुम्ही या शेवटच्या टप्प्यासाठी करू शकता. त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. ते उपाय काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि हा मे महिना तुमच्यासाठी अजून कुठल्या गोष्टी घेऊन आलाय ते सुद्धा बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी मे 2025 हा नवीन दिशा घेऊन येणारा ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता नव्हती, शांती नव्हती, अनेक अडचणी होत्या आणि त्या अडचणींचा शेवट आता होणार आहे. जीवनात स्थिरता आणि शांतीचा अनुभव तुम्हाला येईल. तुमचा कृतिशील स्वभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे कठोर परिश्रम तुम्ही घ्याल त्याचं फळ तुम्हाला मिळेल. तुमचं वर्तन आणि आचरण सुद्धा तुमच्यासाठी, तुमच्या व्यक्तिमत्वासाठी एक मजबूत पाया बनेल, ज्यामुळे तुम्ही लोकांमध्ये चांगलं स्थान निर्माण करू शकाल. याशिवाय तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघूनच तुमच्यावर कुठल्या तरी सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी सुद्धा सोपवली जाऊ शकते. तिथे तुम्हाला तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करावा लागेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी व्हाल. मे महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक नव्या संधी आणि आव्हानं सुद्धा घेऊन येतोय. या महिन्यात तुम्हाला तुमचा व्यवसाय, कौटुंबिक जीवन आणि आरोग्य यांचा समतोल साधावा लागेल. तुमच्या व्यवसायात तुम्ही नवीन योजना आखाल, काही चांगल्या संधी सुद्धा तुमच्या समोर येतील. पण तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या कारवायांवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, कामामध्ये निष्काळजीपणा टाळावा लागेल. कुठलाही निष्काळजीपणा तुम्ही नोकरी करत असू द्या किंवा व्यवसाय करत असू द्या, या महिन्यामध्ये तरी होऊ देऊ नका. कारण छोटासा निष्काळजीपणा सुद्धा मोठं नुकसान करणारा ठरू शकतो या महिन्यासाठी. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी, तुमच्या बॉसशी असलेले तुमचे संबंध बिघडू देऊ नका. जे काही आहे ते संवाद कौशल्य उत्तम प्रकारे वापरून हाताळा. तुमच्या करिअरवर, कारण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, म्हणून या महिन्यामध्ये बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बॉसशी, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील या प्रकारे वागा. घराबद्दल बोलायचं झालं, कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर घरात आनंद आणि शांतीचं वातावरण राहील. फक्त जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यावसायिक ताणतणावाचा परिणाम तुमच्या कौटुंबिक संबंधांवर होऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः ज्यांना रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी काळजी घ्यायची आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्हाला उत्तम जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या लोकांची सुरू आहे 7.5, शेवटचा टप्पा आहे 7.5चा, पण 7.5 चालू आहे. त्यामुळे काही अडचणी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवत असतील तर त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. जसं की दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेणं, शनी महाराजांना तेल अर्पण करणं. त्याचबरोबर हे शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा मारुती स्तोत्राचं किंवा हनुमान चालिसाचं रोज पठण करू शकता. दर शनिवारी शनी स्तोत्राचं पठण करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर समाजातील गोर, गरीब, अनाथ, अपंग, असहाय्य या लोकांसाठी काही सेवा देता आली, काही आर्थिक मदत करता आली किंवा त्यांना अन्नदान करता आलं, वस्त्रदान करता आलं तर तुम्ही अवश्य करा. कारण शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा हा अगदी साधा सोपा उपाय आहे. तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची, त्यांची सेवा करायची. आपले आईवडील असतील, आजी आजोबा असतील, त्याचबरोबर समाजातले सुद्धा जे अनाथ, अपंग, निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी मदत करणं, दानधर्म करणं, या सगळ्या गोष्टींनी शनी महाराज प्रसन्न होतात आणि त्या गरजवंतांची गरज सुद्धा आपल्याकडनं भागवली जाते. कुंभ राशीच्या लोकांमध्ये उत्तम बुद्धिमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे या राशीचे लोक हाती घेतलेल्या कामात भरपूर यश मिळवताना दिसतात. यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. प्रत्येक गोष्टीकडे अभ्यासू वृत्तीने हे बघतात. कुठल्याही गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या या काही गुणांचा फायदा ते त्यांच्या व्यवसायात, करिअरमध्ये किंवा अभ्यासात सुद्धा यश मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने करू शकतात. राहिला प्रश्न 7.5चा, तर 7.5मध्ये सगळ्यांबरोबर वाईटच घडतं असं अजिबात नाहीये.
त्यामुळे आता हा 7.5चा शेवटचा टप्पा आहे आणि हा जर तुम्हाला अडचणीचा जात असेल तर 7.5 बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत चॅनलवर आहे, तो नक्की ऐका. त्या व्हिडिओमध्ये 7.5 म्हणजे काय, ती काय येते, 7.5मध्ये कसं वागावं, कसं वागू नये, कुठले उपाय करावे याबद्दल सविस्तर सांगण्यात आलंय. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.